काय हे? काही नाही. हां, ते आपल्याकडे तो एक शो पीस होता घरात, त्याचं पडलं. तू दादासाहेबांना सांगितलंस का मायाबद्दल? नाही. नाही म्हणजे? अथर्व, ती घरात परत आली आहे हे दादासाहेबांना कळायला हवं. आई बाबा एका महत्त्वाच्या कामासाठी नाशिकला गेलेत. मला त्यांना उगाच डिस्टर्ब करायचं नाही. हे ऐकल्यावर ते कदाचित टेन्शनमध्ये येतील. ठीक आहे, पण तसं असेल तर तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे अथर्व. तू काळजी करू नकोस. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? ते मी योग्य वेळ आल्यावर सांगेनच तुला. पण एवढं मात्र नक्की आहे की माया या घरातनं बाहेर जाईल कायमची. तुला हेच सांगायला आलो होतो मी. येतो. हे काय? काहीच नाही. मीरा, मी म्हणाले होते तुला, हे आपले बाबा नाही आहेत. ही खरी माया आहे. काय? कुठे कुठे काय आहे? काही नाहीये. माया, तुझ्या तोंडाला काळं लागलंय, अगदी तुझ्या मनासारखं. दिसलं नसेल ना तुला? आत्ता दिसेल. हॅलो, तू काय करतेस? काय हे काय करतेस? काय करतेस तू? मीरा, हाऊ डे यू! विसरू नको की मी सुद्धा या घरची सून आहे. खुनी आहेस तू, खुनी. माझ्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. मी फक्त आरोपी आहे, कळलं? माया, मलाही आणि तुलाही खूप चांगलंच माहिती आहे, खून तूच केलायस. त्यासाठी मला कोर्टाच्या निर्णयाची गरज नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, ज्या दिवशी मी निर्दोष सिद्ध होईन ना, त्या दिवशी मी असं सिक्रेट फोडेन की या घरात भूकंप येईल, भूकंप. कळलं? मीरा, ही काय म्हणते विचारीला? भूकंप? माया, तू काहीही करू शकत नाहीस. मी काय करू शकते यासाठी तुला थोडं थांबावं लागेल, कळलं? मी थांबेन ग, माझ्याकडे खूप वेळ आहे. पण तुझ्याकडे वेळ नाहीये. या घरातले तुझे दिवस संपत आलेत. या घरात माझी काय जागा आहे ते अजून माहिती पडलं नाहीये तुला वाटतं? माया, या घरातली तुझी जागा तुलाही माहित नाही. या आधीही तू काहीच नव्हतीस आणि आत्ताही तू काहीच नाहीयेस. तू कुणीच नाहीयेस. काहीही करू शकत नाहीस तू. खोटं बोलण्यात, लोकांना वेड्यात काढण्यात तुझं आयुष्य निघून गेलंय. तू ना कधी खरं बोलूच शकत नाही. वेडी वाटले मी? चल ठीक आहे, एक हिंट देते. ज्या व्यक्तीने मला अंबिकाचा खून करायला सांगितलं होतं, ती व्यक्ती या घरातलीच आहे. या घरातली व्यक्ती मीरा, नक्कीच नर्मदा आत्या असतील. हो, नर्मदा आत्या असतील. तू विचार तिला. नाव सांग ना मग. ते चांगले एफर्ट्स घेतेस तू. आय रिअली अप्रिशिएट इट.
पण इतक्या सहजासहजी मी तुला ते नाव सांगणार नाहीये, कळलं? तुझ्या मंजिरी मॅडमने सांगितलं होतं ना तुला? मीरा, अगं तू काय सतत आईंवर संशय घेणार आहेस का? खरं काय ते विचार ना तिला. मलाही सगळं माहितीये माया. तुझ्या माहितीसाठी सांगते. हे सगळं मला याच घरातल्या कोणीतरी सांगितलंय. खोटं बोलतेस तू? खोटं वाटतंय ना तुला? मग जा, जाऊन तुझ्या सासूला विचार. तिनेच सांगितलंय मला हे सगळं. मीरा, काय चालू आहे तुझं? हा, तू मुद्दाम आईंचं नाव घ्यायला लावतीयस ना तिला? मुद्दाम करत नाहीये मी. हेच खरंय ताई. त्या मंजिरीने तुझा खून करायला सांगितलं होतं.